नमस्कार, मी वैभव रणदिवे. आज आपल्या बरोबर आहेत पालघर जिल्ह्याचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री अमरजी सावंत साहेब, जे हॅच फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी जो MBO विषय जो मुद्दा उचलला होता, त्याविषयी आपण RTOचं MS48चं MBO वर नियंत्रण आहे का नाही, त्याविषयी आपण त्यांना विचारणार आहोत. नियंत्रण आहे पण बोलता येईल आणि नाही पण. आपण हा जो विषय जेव्हापासून हाताळला तेव्हा आम्ही पाठपुरावा MS48च्या अधिकाऱ्याचा पहिला केला. आपल्यासारखे जेव्हा कार्यकर्ते समाजसेवक जातात हा तक्रार घेऊन, तेव्हा हे लोक काय करणार, चुटूरपुटूर काहीतरी केस करणार, 2 गाड्या जप्त करणार आणि आपल्याकडे येऊन खुर्चीवर बसणार. हे सतत वारंवार होतंय हे कळलं आम्हाला. हा उत्तर RTOसाठी तुमच्यासाठी हा उत्तर आहे की अशा प्रकारे जर MS48चे अधिकारी कामं करतील तर कसं काय MBOवरती नियंत्रण राहील त्यांचा. त्याबद्दल आपण पुढचं पाऊल काय उचलणार आहे? पुढचं पाऊल हा आंदोलनच आहे आणि हा आंदोलन फक्त नावापुरती नाहीये. हा होणारा जोपर्यंत MBO बंद होत नाही ना तोपर्यंत हा आंदोलन चालत राहील. हा आंदोलनाचं कारण अजून एक मुद्दा सांगायचा असा आहे की तक्रार दिल्यानंतर वसई विरार ठिकाणी आमचे कार्यकर्ता, मी स्वतः जाऊन असे MBOs बघितले. अविवा मोटर्स जो 10 आउटलेट सांभाळतोय, बरोबर आहे. वंश, मी खाली बघतो म्हणजे मी लिस्ट लिहिलेली, अभ्यास केलेला आहे मी त्याचा. वंश जो 50 गाड्यांचा डिस्प्ले लावून ठेवलेला आहे. मारुती मोटर्स, प्रोविस, ॲड बाईक. आता ही कामं MS48 या अधिकाऱ्याची आहेत. त्यांचा पगार त्यांना भेटतोय ह्या कामात, पण ही कामं मला करायला लागतात. हॅच फाउंडेशनचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी हे करणार, कारण सामान्य नागरिकांची फसवणूक होते आणि ही फसवणूक कशी थांबवायची त्यासाठी हॅच फाउंडेशन नेहमी सामान्य नागरिकांच्या पाठीशी राहणार आहे आणि ही फसवणूक होणार देणार नाही. साहेब, आंदोलन कशा प्रकारे होणार आहे आणि वसई विरारच का? वसई विरार का प्रश्न खूप चांगला आहे, त्याचं उत्तर पण चांगलंच भेटेल तुम्हाला. वसई विरार का म्हणजे MS48चे जेवढे अधिकारी आहेत ना त्यांचं माहेरघर आहे वसई विरार. तर आपण आता काय करूया, माहेरघरावरच सुरुवात करूया. करत करत धानूपर्यंत पण जाऊया. पण पहिले MS48च्या बाजूला असणारं वसई विरार ते MBO कसे बंद करायचे आणि कसे करता येईल ते MS48च्या अधिकाऱ्यांना आपण पहिले समजून घेऊ. आता जे आंदोलन होणार आहे ते आपण बघूया आपल्या न्यूज चॅनलवर. आपलं न्यूज चॅनल आहे तहलका न्यूज इंडिया. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अमर सावंत साहेब, आपला तहलका न्यूजमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी वैभव रणदिवे, तहलका न्यूज इंडिया, पालघर.